चला नमस्कार मित्रांनो, जय हिंद जय महाराष्ट्र। खास तुमच्यासाठी आपण तू हो भरती ही सिरीज चालू केलेली आहे। आणि हो, तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। आणि हो, याच्यामध्ये सूत्र न वापरता तुमच्यापर्यंत कसा उत्तर सोप्यात आणि सोप्या भाषेत सांगता येईल मी त्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि लवकरात लवकर तुम्हाला बॅच पण उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करत आहोत। तर चला मित्रांनो, वेळ न वाया घालता आपण चालू विषयाला भाग 2 मध्ये आपण चालल्या जाऊ। पहा, पहिला प्रश्न तुमच्यासाठी। चला, असा प्रश्न तुम्हाला आला तर सोडवायचं कसं? दादा, एक पुस्तक 81 रुपयांना विकले तेव्हा 10% तोटा झाला तर त्या पुस्तकाची खरेदी किंमत किती? आता खरेदी किंमत काढायची सांगितले, सोप्या पद्धतीत सांगतो। खरेदी किंमत म्हणलं तर वरी काय करायचं, वरी गुणाकाराला 100 घेऊन टाकायचं। कोणत्या किमतीसोबत? या किमतीसोबत, विकलेल्या किमतीसोबत। 81 रुपयांना विकले गुणीला 100 छेदाला किती रे भाऊ? आता पहा, 10% तोटा झाला, 100च्या तुलनेत तोटा झाला म्हणजे किती रे? 90। आणि हे 90 कुठं घ्यायचे? छेदाला घ्यायचे। नेहमी सांगतो 0 0 कटलं 9 1 9 9 9 81 बराबर किती रे दाद्या? 90। हा तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे। पण गणित कसं सोडवायचं हा पहा, लक्षात द्या। इथं माणूस 5 मारतो कसा? 33 22 म्हणजे 55 55 भागिले 11 बराबर छेदाला किती रे? 11 बराबर किती? 5। डायरेक्ट मारतो माणूस। 11 5 55। लक्षात घे दाद्या, 33 मार्क नाही गेला पाहिजे, अधिक 22 भागिले 11। तुम्हाला सांगितलं भागाकाराच्या लगतची संख्या कुठे येत असते? छेदाला येत असते, ध्यानात घ्यायचं। पहा, 33 अधिक 11 1 11 2 22 आणि 33 आणि 2 35। शाबास, किती उत्तर पाहिजे तुमचा? 35 उत्तर पाहिजे। समजला असेल? पहा, असा प्रश्न आला तर सोडवायचा कसा? पहा, x यास y 3 यास 5 आणि y छेद z म्हणजे y यास z बराबर 3 यास 2 यास 3 तर x यास z बराबर किती? असा प्रश्न तुम्हाला केला, सोडवायचं कसं? लक्षात घ्या। पहा, तुलना पहा, x y आणि z च्या व्यतिरिक्त दिसते का तुम्हाला? नाही दिसत। मग x यास y बराबर ची किंमत किती होती? 3 यास 5 लिहिली। नंतर y आणि z पहा, y आणि z पहा, y च्या खाली y ठेवून द्यायचा म्हणजे 2 यास 3। तर नंतर काय सांगितलं? x यास z किती? x यास z किती? पहा, लक्षात घ्या, इथं रिकामी जागा आहे। अरे याला पुढं सरकून घ्यायचा, याला पाठीमागं ओढून घ्यायचा म्हणजे पाठीमागं आणि पुढं। इथं किती? 2 आणि इथं 5 आणि याचा उभा करायचा गुणाकार, याचा उभा करायचा गुणाकार। मार्क जाणार नाही, गॅरंटी देऊन सांगतो। 3 2 6 5 2 10 आणि 5 3 15। आता संक्षिप्त होत असेल तर करा, नाहीतर राहू द्या। मग विचारलं होतं याचं आणि याचं म्हणजे x आणि z। x ची किंमत किती आली? 6 टाकून दिली। यास z ची प्रमाण किती आली? किंमत किती आली? 15। चला होतं संक्षिप्त। 3 2 6 3 5 15 2 यास 5 पर्याय आहे का? 2 यास 5 हा तुमचा असणार आहे उत्तर। पहा, सोडवताना कसं सोडवायचं हा असा प्रश्न आला तर पहा, 400 पानाच्या पुस्तकाच्या 5/8 भाग वाचून संपविला तर त्या पुस्तकाची किती पाने वाचायची शिल्लक राहतील? असा प्रश्न तुम्हाला आला तर सोडवायचं कसं? पहा, लक्ष द्यायचं। 400 पान होते, त्यापैकी 5/8 भाग हा काय केला त्यांनी? हा वाचला। आता वाचला आणि वाचल्याच्या नंतर राहिलेला भाग काय राहणार आहे? शिल्लक राहणार आहे। तो भाग म्हणजे शिल्लक पहा, तो किती राहणार आहे? 5/8 काढून घेऊ। 5 8 5 40 5 5 25 आणि हे 0 म्हणजे हे पुस्तक त्यानं एवढे पानं काय केलं? वाचले। आता वाचले म्हणल्यानंतर एकूण पुस्तक किती पानं होतं? 400। 400 पैकी 250 पाने वाचले म्हणजेच उरलेले पानं किती होते? शिल्लक। म्हणजे शिल्लक पानं किती राहिले वाचायचे? तर 150 त्याचं उत्तर आहे। पहा, असा उदाहरण आला। परत सांगतो, हा दुसरा टाईपचा आहे म्हणून लिहून घेतला। पहा, एका पुस्तकाचा 3/5 भाग वाचून झाला तेव्हा त्या पुस्तकाचे 120 पाने शिल्लक राहिले तर त्या पुस्तकाला किती पाने होते? आता लक्षात घ्या, सरळ 3/5 भाग। दादा, हा भाग त्यानं काय केला? हा वाचला। हा काय केला? वाचला। आता याच्यामध्ये राहिलेला भाग तो म्हणजे काय राहणार आहे? शिल्लक राहणार आहे। तो भाग म्हणजे शिल्लक राहणार आहे। मग याच्यातला भाग जर 1 वजा केला
तर किती भाग राहिला 2/5. 2/5. 2/5 म्हणजे हा अर्थ काय आहे, हे कोणा संबंधित आहे, शिल्लक, म्हणजे बराबर 120. बराबर 120. हा छेदामध्ये याच्यासोबत गुणाकार आणि अंशामध्ये हा कुठे येणार आहे, छेदामध्ये येणार आहे. 5 गुणिला 120 छेदाला 2, बेक बे, बेसकी 12 आणि 6 पंच 30. त्या पुस्तकाला 300 पानं होते. लक्ष घ्या आणि समजलं असेल तर आता तरी सबस्क्राईब आपल्या चॅनलला करा. ऑप्शन तोड कार्यक्रम करायचा, असा प्रश्न दिसला, ऑप्शन तोड कार्यक्रम करायचा. पहा, रिंकू ही टिंकू पेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. त्यांच्या वयाचा इथं गुणाकार सांगितला 180. त्याच्या अनुक्रमे आधीची वय सांगा. भाऊ डायरेक्ट ऑप्शन तोड कार्यक्रम करायचा. 7 गुणिला 10, फरक जरी 3चा असेल का च्या पेक्षा शिल्लक आहे, पण याचा गुणाकार किती येतो 70, म्हणजे कटला. इथं 12 नम 108 कटला, इथंच कटवून याच्यातला अंतर जरी 3 दिसतो पण गुणाकार 180 यायला पाहिजे ना. चला 11 8 88, याच्यातला बी जर फरक 3चा दिसत असेल तरी हा भाऊ उताना पडला. आणि नंतरचा हाराला 12 12 180 आणि 12तून 3 गे 12तून 15 गेले म्हणजे 3 शिल्लक राहिले, त्यापेक्षा मोठा आहे, म्हणून हा तुमचा उत्तर आहे. द्या लक्ष. याला सोडवायचं कसं पहा. एका वर्गातील विद्यार्थी काही रांगामध्ये बसले आहे. काही रांगेत जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत. वर्गात एकूण 400 विद्यार्थी आहेत, तर एकूण रांगा किती असा प्रश्न आला. जेवढा तेवढा जितके तितके अमका टमका असा प्रश्न आला. जेवढा तेवढा जितके तितके असा प्रश्न दिसला ना, 400 जसे तसा लिहून घ्यायचा, त्याला वर्गमुळात टाकून घ्यायचा आणि त्याचा वर लिहून टाकायचं. त्याच्या 20 रांगा तयार होणार आहे. चला असा प्रश्न आला, याला उडवायचं कसं पहा. लक्ष द्या माझ्याकडे. पहा, 450 रुपये क्विंटल. क्विंटल सांगितलं इथं. क्विंटल या दराने 5 किलोग्रॅम गव्हाची किंमत किती होईल असा प्रश्न तुम्हाला आला. सोडवायचं कसं दादा, लक्षात घ्यायचा. पहा, हा क्विंटल आहे, याला किलो मध्ये करण्यासाठी किती गुणणार आहे तुम्ही, तर किलो म्हणजे 400 रुपये क्विंटल ना तो आहे, म्हणजे रुपये रुपये आणि याला क्विंटल म्हणजे किती 100 केजी म्हणजे किती रे, एक क्विंटल का द्याव, किती 1 क्विंटल म्हणजे हे रुपये. आणि आता हे किलोग्राम केला आपण, किलोग्राम केला. आता लक्षात घे दादा, 450 रुपयाला किती ग्रॅम आला, 100 केजी गदिया, 100 केजी आला. आणि 5 किलो खाली किलो टाक, ती रक्कम किती, डायरेक्ट प्रमाणात सोडव, जर मार्क जाईन तर मी बसेल. चला 450 गुणिला किती रे 5, छेदाला किती 100, 0 0 कटले, 5 5 25, 5 हातच्याले 2 5 21 2 22 आणि छेदाला किती 10 बाकी आहे. हे घर सोडो आणि दशांश देऊन टाक, त्याचं उत्तर ते असणार आहे. चला सोडवायचं कसं पहा. एका विद्यार्थ्यास परीक्षेत 80 पैकी 52 गुण, लक्षात घ्या पैकी म्हणलं ना तर हाकून टाकायचा, छेदात खाली टाकून घ्यायचा. 52 गुण मिळाले असल्यास त्यास किती टक्के गुण मिळाले, किती टक्के गुण मिळाले असा प्रश्न केला की सरळ सरळ काय करायचा, 52 छेदाला 80 गुणाकाराला किती रे 100. चला लक्ष द्या, 0 कटला, याच्या निम्मे किती 26, याच्या निम्मे 4, याच्या निम्मे 2, याच्या निम्मे 5, याच्या निम्मे 1, याच्या निम्मे 13 आणि 13 65% तुमचा असणार आहे उत्तर. त्याला 65% काय मिळाले, गुण मिळाले. चला असा प्रश्न दिसला तर सोडवायचं कसं महाराज, लक्षात घ्या एका चादरीची किंमत 40 रुपये आहे. याप्रमाणे 2800 रुपयामध्ये किती चादरी येतील. लक्षात घ्या ही चादर आहे आणि ह्या चादरीची ती आहे रुपये. आता चादर होती 1 आणि त्या चादरीची किंमत होती 40, तुम्हाला सांगितलं 40, तर 28 रुपये, रुपया खाली रुपये ठेवणार, येणारी भेटणार किंमत चादर, म्हणजे तुम्हाला 28 तुम्ही इथं रुपये खाली रुपये ठेवले तर x म्हणजेच काय चादर, ज्याच्यासोबत x आहे ते भागाकाराला, म्हणजेच 2800 छेदाला 40, 0 0 कटलं, लक्ष द्या 4 1 4, 4 7 28 म्हणजे तुमचं उत्तर असणार आहे 70. आणि त्या बुवाला चादरी किती आणल्या तर 70 लग्नाचा कार्यक्रम होता घरी. पा याला सोडवायचं कसं, चला लक्ष द्या. एका गावची लोकसंख्या
4000 आहे ती दरवर्षी 10% वाढते, तर 2 वर्षांनी त्या गावची लोकसंख्या किती असेल असा तुम्हाला प्रश्न केला. सोडवायचं कसं पहा, तुम्हाला सांगतो वर्षांनी 2 घटक मी शिकून देतो, पण या व्हिडिओमध्ये फक्त हाच घटक शिकवतो, ऑफ मध्ये तुम्हाला ते सांगून देतो. पहा लक्षात घ्या, इथं जर तुम्हाला म्हणलं पूर्वी, लक्षात घ्या पूर्वी, आणि ह्यो कधीचा आहे वर्षांनी, ह्यो कधीचा आहे वर्षांनी. लक्षात घ्या सोडवत असताना 2 वर्षांनी 2 टप्पे घ्यायचे. किती वर्षाचे? 10 वर्ष 10% 2 वर्ष. 4000 गुणिला किती? 110 छेदाला किती रे? 100 गुणिला 110 छेदाला 100. हे वर्षांनी आहे. आणि जर पूर्वीचं विचारला असता ना, पूर्वीचं, आता लक्षात घ्या ते लगेच सांगून देतो. 1 2 4 कटले 1 2 3 4 11 121 गुणिला 40 बराबर किती रे? 4840. हा तुमचा गावची लोकसंख्या कधीची? 2 वर्षानंतरची. 2 वर्षापूर्वीची जर म्हणली असती, लक्षात घ्या इथं केलं असतं 48 40 इथं दिला असतं, आणि पूर्वी हा शब्द आला असता वरी 100 छेदाला 110 गुणिला 100 छेदाला 110, आणि याचा उत्तर आला असता तुमचा 400. पूर्वीला असा मांडा आणि नंतरला असा. चला असा प्रश्न आला तर सोडवायचं कसं दादांनो? लक्ष द्या ताई, बघा 4 मीटर वजा 40 सेंटीमीटरचं बराबर किती मीटर? शेवट मीटर किती मीटर मध्ये विचारलेलं आहे, हे लक्षात ठेवा. शेवट कशात विचारलेलं आहे? मीटर मध्ये. लक्षात घ्या 1 मीटर, लक्षात घे रे, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, एवढं लक्षात ठेवायचं तुला, त्याच्यावर तुमचं उत्तर निघून जाणार. 4 मीटरला मीटर मध्ये करून घ्या म्हणजे किती रे? 400 सेंटीमीटर. 400 सेंटीमीटर वजा 40 सेंटीमीटर बराबर किती रे? 360 सेंटीमीटर. आता विचारलेले कधी इथं सेंटीमीटर मध्ये उत्तर विचारला असता तर आपण इथं 360 मारून दिला असता, पण आपल्याला विचारलं मीटर किती? 1 मीटर 100 सेंटीमीटर. मग मीटर मध्ये तुलना करण्यासाठी किती भागावं लागल? 100 न भागावं लागल. म्हणून 100 न भागितलं, दशांश घर सोडून द्याला, 3.6 मीटर हा तुमचा असणार आहे उत्तर. पहा लक्ष द्या, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करायचं, मित्रापर्यंत शेअर करायचं नाही, हो कमेंट्स करायला विसरायचं नाही. आणि जर नसेल आवडत तरी पाहून घ्या बाबा, भविष्यात फायदा झाला पाहिजे. चला लक्षात घ्या, तुम्हाला एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जातं काय? पहा 1 किलोमीटर यानी की 1000 मीटर, हा बी ध्यानात घेणं गरजेचं आहे. पहा त्याच्यानंतर विचारला जातं 1 किलोमीटर म्हणजे 1 लाख सेंटीमीटर, असाही प्रश्न तुम्हाला केला जातो. आणि हो 1 मीटर बराबर 100 सेंटीमीटर. बस सहसा 90% बाहेर तुम्हाला प्रश्न विचारला जात नाही. समजून मी काय सांगितलं की अभ्यास करताना 2 शैली लक्षात ठेवायची. काय सांगितलं मी? 2 शैली. मी सांगितलं ना मी तुम्हाला, हा संबंध असतो तिबेट आणि तिबेटशी ब्रह्मपुत्रा असा हा संबंध कशाशी आहे? ब्रह्मपुत्रा. आणि ब्रह्मपुत्राचा संबंध कशाशी आहे? याच्याशी आहे. दिवसभर वळ्या वाचून फायदा नाही. दिवसभर तुम्ही किती वळ्या वाचा त्याला अर्थ नाही, संबंध महत्वाचा आहे. आणि नाहीतर तुमचं कसं आहे, दिवसभर अभ्यास करता, मोबाईल घेता, संध्याकाळी लगेच रील्स, ओम फो ढर्राटे मार रे, ओम फो ढर्राटे मार रे, चाललंय त्याच्यात तुमचे दिवस, बाकी दुसरं काहीच नाही. तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर अभ्यास अशा पद्धतीने समजून घ्या, वेळ वाया घालू नका, कारण वेळ ही आपल्यासाठी थांबत नाही, ध्यानात घ्या. वेळेचं वाट आपण पाहतो पण आपली वाट वेळ पाहत नाही, ध्यानात घ्या. वेळ एक दिवस तुम्हाला तुमच्या मार्गावर न लोटून देईल. वेळ झाली, वेळ म्हणतात तुझं टाइम संपला भाऊ, तू जाय, तू हा 13वीचा कार्यक्रम 10वीचा कार्यक्रम रडायला आम्ही आहेच तयार. काही नसतं, कोणी कोणाचा नसतं. वेळेसाठी आपण कधी थांबायचं नाही, कारण वेळ आपली वाट पाहत नाही आणि वेळेची आपण पण वाट पाहायची नाही. वेळेच्या आत कार्यक्रम करून घ्यायचा, संपला विषय. पहा 2 संख्याचा मसावी 6 व लसावी 180 आहे, तर त्या संख्या कोणत्या आहेत असा प्रश्न तुम्हाला केला. दादा सोपी पद्धत सांगतो, ज्या वेळेस लसावीच्या खालीहून मसावी टाकलं तर त्या वेळेस तुम्हाला भेटणारी संख्या जी आहे असामायिक अवयवाचा गुणाकार, असामायिक अवयवाचा
गुणाकार असणार आहे आणि असामायिक अवयवाचा गुणाकार भेटला त्याची फोड करायची आणि त्या फोडला मसावीने गुणायचा, डायरेक्ट उत्तर निघून जातं. पहा 180 छेदाला 6 आणि बराबर 6 1 6 सायंत्रिक 18 सायंत्रिक 18 0 जसे तसे याचा 6 याचा 6 आणि 5 या असमायिक अवयवाचा लगतचा गुणाकार करत त्याचे 30 येते आणि याला नेहमी मसावीने गुणायचा. मसावीने जर गुणलं तर मग तुम्हाला सांगतो 6 6 36 आणि 5 30 आणि पर्याय मध्ये 30 36 आहे का कुठं पहा, 36 30 आहे का तर आहे, हा तुमचा असणार आहे उत्तर. पहा लक्ष द्या. होय सोडवायचं कसं पहा. महेशने 20,000 रुपये बँकेमध्ये 20 वर्षासाठी 5% दराने ठेवले, त्याला 10 वर्षानंतर किती रक्कम मिळेल असा प्रश्न तुम्हाला केला. 20 वर्षासाठी ठेवले पण तिथं 10 वर्षानंतर त्याने वापस केले, म्हणजे त्याचा जो दर आहे त्याचा जो वर्ष आहे फक्त 10 वर्ष त्याच लिमिट आहे. जरी 20 वर्ष दिलं पण त्याची तुलना 10 वर्षापर्यंत का 10 वर्षापर्यंतच त्यानं काय केलं, पैसे वापस देऊन टाकले. सरळ व्याजासारखा घ्या. 20,000 गुणिला 10 गुणिला 5 छेदाला किती रे 100. 1 2 1 2 5 दोन्ही 10 शून्य किती 3 1 2 3 10,000 हा काय झाला रे व्याज. आता ते व्याज थोडी वापस देणार आहे, मुद्दल पण वापस देणार आहे. मुद्दल किती होती 20,000, मुद्दल होती 20,000 अधिक 10,000 बराबर किती रे 30,000. तो काय करेल टोटल पैसे वापस देईल, म्हणजे 30,000 तुमचं असणार आहे उत्तर. चला आता लक्ष द्या कसं सोडवायचं पहा. दुपारचे ठीक 3:30 तास काटा व मिनिट काटा याच्यात किती अंशाचा कोण होईल. लक्ष द्या पहा. तास गुणिला 30 वजा 11/2 गुणिला मिनिट. लक्षात ठेवा मिनिट. आता पहा तास किती 3 गुणिला 30 वजा 11/2 गुणिला मिनिट किती होते रे 30. पहा आता याच्या निम्मे 15. चला 3 गुणिला 3 त्रिक 90 वजा 11 12 100 11 15 165 चा फरक किती 75 आहे का परिचय पहा 75 त्याचं उत्तर असणार आहे. पहा एका संख्येच्या 50% मधून 50 वजा केले असता बाकी 50 उरते तर ती संख्या कोणती. लक्ष द्या सोपी भाषा सांगतो, जास्त लांब नाही जाऊ देत तुम्हाला मी. एका संख्येच्या संख्या माहिती नाही त्या संख्येच्या किती टक्के 50% मधून 50 वजा केले असता बराबर बाकी किती उरते 50. लक्षात घ्या हे जसं तसं इथं मांडून घ्यायचा सध्या, फक्त अधिक वजा आहे ना इकडं अधिक करून घ्यायचा x. लक्षात घ्या पा गुणिला 50 बराबर इकडं वजा इकडं अधिक अधिक झाल्यानंतर 50 आणि 50 किती रे 100. लक्षात घ्या किती 100. आता पहा इथं टक्के हा शब्द आला, टक्के का आला शब्द आला, म्हणजे याला छेदाला किती रे 100 आणि हे 100 इकडे उचलायचे त्याच्यासोबत गुणाकाराला टाकून घ्यायचे. हे बेरीज करेल इथं. लक्षात घ्या 100 गुणिला 100 छेदाला हे गुणाकारात आहे, हे कुठे येणार भागाकारात. छेदाला 50 0 0 कटलं 5 1 5 5 2 10 100 गुणला 2 बराबर किती 200. हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे. जर तुम्हाला सारखा अंक दिसला तर सहसा तुम्ही 200 उत्तर मारायचा आहे. असा प्रश्न तुम्हाला विचारला तर सोडवायचं कसं मित्रांनो. लक्ष द्या इकडं पहा. एका गटात 90 व्यक्ती आहेत, त्यापैकी 38 जण चहा पितात. ध्यानात घ्या फक्त चहा पितात. 42 जण चहा व कॉफी 42 जण चहा व कॉफी दोन्ही पितात. इतर व्यक्ती फक्त कॉफी पितात. तर कॉफी पिणाऱ्याची इथं लक्षात ठेवायचं एकूण व्यक्तीची संख्या किती असा प्रश्न तुम्हाला केला. दादा एकूण किती लोक होते 90 व्यक्ती होते. किती व्यक्ती होते 90 व्यक्ती होते. आता त्याच्यामध्ये आपण चहा पिणारे वेगळे बनवू. हे चहा पिणारा एक आणि हा कॉफी पिणारा एक गट. आता हे 2 गट झाले. मग आता हा चहा पिणारा आणि हा कॉफी पिणारा आणि हे जे आहे हे दोन्ही पिणारे. मग दोन्ही म्हणजे काय चहा बी पिणारे याच्यात आहे आणि कॉफी बी पिणारे याच्यात आहे. आता मला सांगा हे चहाशी संबंधित हे कॉफीशी संबंधित आहे. चहा पिणारे किती लोक आहे 38
आणि चहा पितात 42 जण चहा आणि कॉफी पितात 42 जण चहा आणि कॉफी पितात मला सांगा आता उरलेले लोक किती ते 10 लोक फक्त कॉफी पिणारे इथं फक्त म्हणलं असतं फक्त कॉफी पिणारे लोक किती तर 10 पण तिने काय सांगितलं की इथं कॉफी पिणाऱ्या एकूण संख्या किती काय सांगितलं एकूण संख्या किती मग मला सांगा पहिले 42 लोक याच्यात कॉफी बी पिणारे होते आणि नक्कळ फक्त कॉफी पिणारे हे 10 लोक म्हणजे 52 लोक फक्त एकूण लोक 52 काय आहे एकूण कॉफी पिणारे लोक आहे समजलं असेल पहा असा प्रश्न दिसला तर सोडवायचं कसं 10वीच्या वर्गात 120 मुलांपैकी 65% मुले पास झाले तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती असा प्रश्न इथं काय सांगितलेलं नापास तर 10वीच्या 120 मुलांपैकी किती मुलांपैकी 120 65% काय झाली पास आता लक्षात घ्या 100ची तुलनात चला 100%च्या तुलनात आता इथे एक तुलना आली कशाची पास किती टक्के झाले 65 तर इथं तुलना आली कोणाची नापासाची मग नापास किती टक्के रे 35 किती 35 मला सांगा 35% म्हणजे 100 सरळ एकूण काय करायचं 35% काढून घेऊ म्हणजे सरळ 120 छेदाला किती रे 100 शून्य कटले बे एक बे पंचे 10 बे सकी 12 5 एक 5 5 7 35 6 7 किती रे 42 म्हणजे 42 मुलं काय झाले नापास झाले असतील समजलं सर्वांना काय अडचण आता हा प्रश्न तुमच्यासाठी मला पाहू द्या तुम्ही कितीपर्यंत समजलं तुम्हाला आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट्स करून नक्की सांगा आणि हो आता व्हिडिओ आवडला असेल तर आता तरी नक्की आपल्या मित्रापर्यंत शेअर करा सबस्क्राईब केलं तरी नाही चालेल मित्रांनो पण मित्रापर्यंत नक्की ही लिंक जाऊ द्या ताकी त्या बिचाराचा पण फायदा होऊ द्या पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र